दर्शको नमस्कार. के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 4 दिवसापासून राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस मुसळधार पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना आपल्याला बघायला मिळत आहे. आता जर आपण बघितलं तर मी राधानगरीच्या धरणावरती आलेलो आहे. धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. धरण साधारण 65% पेक्षा जास्त भरलेलं आहे. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. या धरणाचे जे पाणी आहे ते भोगावती नदीमध्ये जात असल्यामुळे भोगावती नदी ही पंचगंगेला मिळते. एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल की काल रात्रीपासून पाऊस थोडा विश्रांती घेतल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये थोडीशी स्थिरावलेली आपल्याला बघायला मिळते. ही एक दिलासादायक बातमी आहे. तसं बघायला गेलं तर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस आहे. त्यामुळे आजूबाजूला असणारे जे काही छोटे मोठे धबधबे आहेत ते देखील प्रभावित झालेले आहेत. त्यामुळे ह्या धरणामध्ये ते पाणी येत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे. सातत्याने इथले प्रशासन असेल, इथल्या नदीकाठच्या लोकांनाही ते सतर्कता बाळगण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे घाटमाथ्यावर अजून देखील पाऊस आहे. धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले जे काही बंधारे आहेत, एकूण 60 वर बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत. परंतु एक दिलासादायक बातमी म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये पावसाने थोडी उसंती घेतल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये थोडी स्थिर झालेली आपल्याला पाहायला मिळते. आज जर बघायला गेले तर राधानगरी धरण हे 65% पेक्षा अधिक भरलेलं आपल्याला पाहायला मिळते. जर काय असाच पाऊस राहिला तर हे धरण लवकर भरण्याची शक्यता येथील प्रशासनाने वर्तवलेली आहे. तरी सतर्कता पाळण्याचे आव्हान ही सातत्याने इथले प्रशासन देत आहे. तसंच जे आपत्ती व्यवस्थापन आहे सध्या अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्या. आम्हीही के न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला राधानगरी धरण असतील किंवा तालुक्यातले जे काही धरण आहेत त्या धरणाची आम्ही तुम्हाला इत्तमभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. कॅमेरामन स्वप्नील कांबळेसह मी मिलिंद कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.